नमस्कार, आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. हिवाळी अधिवेशनातून आली मोठी बातमी. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतले 3 निर्णय आणि शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेले आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांबाबतीत 3 महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे पाहूया. पहिला आहे मंजूर पदांच्या निश्चितीकरणाबाबत. मित्रांनो, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंत्रालयीन विभागामधील कक्ष अधिकारी संवर्गाची सन 2025 या वर्षातील दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 1 सप्टेंबर रोजीची मंजूर पदसंख्यामध्ये दिनांक 1/1/2025 पर्यंत मंजूर पदसंख्या 801 तर दिनांक 2/1/9/2025 पर्यंत 811 अशी मंजूर पदसंख्या मान्यता देण्यात आली आहे. दुसरा आहे वेतन व भत्ते अदा करण्याकामी निधीचे वितरण. मित्रांनो, जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीतील यांत्रिकी उपविभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद स्तरावर निर्मित पदांवर हातपंप, वीज पंप देखभाल दुरुस्ती करता कार्यरत नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, त्याचबरोबर नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन व भत्त्यांकरता निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच यामध्ये माहे जून 2025 ते माहे ऑगस्ट 2025 या 3 महिन्यांचे वेतन घेणार असून माहे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे सेवानिवृत्ती वेतन घेण्यात येणार आहे. आणि तिसरा निर्णय आहे नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. मित्रांनो, रेशीम संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्याकरता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत सहकारी पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.